विद्यार्थी मित्रांनो, 2 एप्रिल 2022च्या संयुक्त पूर्व परीक्षा गट क साठीच्या प्रिव्हियस इयरच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकांचं एक धावतं विश्लेषण आपण आपल्या चॅनलवरती बघतोय. खरं तर हे कितपत उपयोगाला येईल असं म्हणण्यापेक्षा त्या पाठीमागच्या प्रश्नपत्रिका बघणं गरजेचं असतं आणि कमी वेळामध्ये बरेचसे प्रश्न सोडवून देण्याचा प्रयत्न किंवा त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय. तर जास्त वेळ न घालवता आपण पहिला प्रश्न बघतोय. पहिला प्रश्न होता, ग्रीनपीस अँड एअर व्हिज्युअल अनालिसिस ऑफ पोल्युशन अहवालामध्ये जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरं जाहीर करण्यात आली होती. त्यापैकी 30 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये 22 शहरं भारतातील आहेत आणि खालील शहरं वायू प्रदूषणाच्या क्रमवारीनुसार चढत्या क्रमाने लावा असा प्रश्न विचारलेला होता. दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि गाझियाबाद अशी ती शहरं होती. तर गुरुग्राम हे पहिल्या क्रमांकावरती, गाझियाबाद, नोएडा आणि दिल्ली असा तो क्रम होता. तर त्यानंतर काही काळानंतर असा एक प्रश्न विचारलेला होता की जगातील सर्वात प्रदूषित राजधानी कुठली. तर बांगलादेशची राजधानी ढाका जी आहे ती ढाका ही जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी त्या ठिकाणी त्याचं उत्तर होतं. आपण दुसरा प्रश्न बघतोय, कझाकस्तानच्या पहिल्या राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ कझाकस्तानची पूर्व राजधानी आस्तानाचे नाव राष्ट्रपतींच्या नावाने बदलण्यात आलं. नव्या राजधानीचं नाव काय, तर नव्या राजधानीचं नाव जे आहे ते नव्या राजधानीचं नाव नूर सुलतान असं नाव त्या ठिकाणी बदलण्यात आलेलं होतं आणि ते नाव त्या ठिकाणी त्याचं उत्तर नूर सुलतान हे आहे. त्यानंतर पद्म पुरस्कार 2019 साठी काही प्रश्न विचारण्यात आलेले होते. तीजनबाई आणि अनिल कुमार नाईक यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. योग्य कथन ओळखा असा तो प्रश्न होता. त्यानंतर धरमपाल गुलाटी आणि बचेंद्र पाल यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. एस थिमाक्का आणि देवेंद्र स्वरूप यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि मनोज वाजपेयी आणि सुदाम काटे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या 4 विधानांपैकी ए, बी, डी ही विधानं बरोबर आहेत. एस थिमाक्का ज्या होत्या त्या कर्नाटकमध्ये त्यांनी बरीचशी वडाची झाडं लावलेली होती आणि देवेंद्र स्वरूप हे अशा या दोघांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. यानंतर आपण चौथा प्रश्न बघतोय. चौथ्या प्रश्नांमध्ये सेऊल शांतता पुरस्काराच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेऊल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या ठिकाणी अयोग्य कथन ओळखायचं होतं. नरेंद्र मोदी यांनी $2 लाख पुरस्काराची जी रक्कम होती ती नमामि गंगे या मोहिमेस दान केलेली होती. नमामि गंगे ही मोहीम गंगा नदीचं प्रदूषण आणि गंगा नदीच्या स्वच्छतेच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारच्या मार्फत चालवली जाते. त्याच्यासाठी स्वतंत्र गंगा मंत्रालय पण स्थापन करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्या मोहिमेला नरेंद्र मोदी यांनी ती मदत दिलेली होती. त्यानंतर सेऊल शांतता पुरस्कार 1995 पासून सुरू झाला. हे अयोग्य कथन त्या ठिकाणी आलेलं होतं. कोफी अन्नान जे संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव होते, त्याबरोबर अँजेला मार्केल या जर्मनीच्या चान्सलर होत्या, हे सुद्धा सेऊल शांतता किंवा सोल शांतता पुरस्काराचे मानकरी होते. यानंतर पाचवा प्रश्न होता, टिंबटिंब म्हणजे खालीलपैकी कोण हे 100 सिंगल टायटल जिंकणारे दुसरे पुरुष टेनिस खेळाडू बनले आहेत. आता पहिले कोण होते, तर अँद्रे अगासी जे आहेत ते पहिले सिंगल टायटल जिंकणारे पुरुष खेळाडू होते आणि रॉजर फेडरर जे आहे ते दुसरे बनलेले आहेत. सद्यस्थितीला चर्चेत असणारं नाव म्हणजे राफेल नदाल जो आहे, तर राफेल नदाल यांनी 21 ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत आणि त्याच्यानंतर रॉजर फेडरर यांनी पण काय केलेलं आहे, तर 20 ग्रँड स्लॅम जिंकलेली आहेत. सध्याचं चर्चेतलं नाव जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी ते राफेल नदाल यांनी 21 ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत. या ठिकाणी काही ग्रंथ आणि त्यांच्या जोड्या दिलेल्या होत्या. त्या जोड्याचं उत्तर जे आहे ते 2 असं दिलेलं आहे. त्यानंतर आपण 7वा प्रश्न बघतोय की प्रस्तावित बुलेट ट्रेनच्या संबंधीमध्ये कोणतं विधान चुकीचं आहे असा प्रश्न होता. मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त पुढाकारातून हे बुलेट ट्रेन चालू केलेली होती. मुंबई अहमदाबाद दरम्यान द्रुतगती रेल्वे प्रकल्प सुरू करण्यात आलेला होता. जपानकडून तांत्रिक सहाय्य आणि स्वस्त कर्ज त्याला मिळालेलंच होतं आणि निर्माण काळात 20,000 लोकांना रोजगार मिळणार होता. प्रकल्पासाठी संपूर्ण कर्ज जे आहे ते विश्व बँक देणार, पण वर जे पर्याय दिलेला आहे की या प्रकल्पासाठी संपूर्ण कर्ज जे आहे ते कर्ज आणि तांत्रिक सहाय्य हे जपान देणार होतं. त्यामुळं केवळ डी हे विश्व बँक कर्ज देणार हे विधान यातलं चुकीचं होतं. यानंतर आपण पुढचा प्रश्न बघतोय. 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये
भारतानं 2018 साली जिंकलेली होती. भारताच्या 19 वर्षाखालील संघानं हा विश्वचषक कितव्यांदा मिळवला आहे असा प्रश्न होता. आता त्यावेळी 4थ्यांदा मिळवलेला होता, पण यावर्षी दिल्लीकर यशधूरच्या नेतृत्वामध्ये आपण 5व्यांदा हा विश्वचषक जिंकलेला आहे. 19 वर्षाखालच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताचं नेतृत्व यश धूल यानं केलेलं होतं. असा एक प्रश्न यावर्षी येऊ शकतो, त्यामुळं आपण या ठिकाणी लक्षात ते ठेवता येईल. यानंतर पुढचं योग्य कथन ओळखा असा प्रश्न आलेला होता. पेक्यांग विमानतळ हे हिमालयीन राज्यातील पहिलं विमानतळ आहे. पेक्यांग विमानतळ हे भारतातील 100वे विमानतळ आहे. तर हे हिमालयीन राज्यातलं पहिलं विमानतळ नव्हतं, कारण आसाममध्ये गुवाहाटी या ठिकाणी विमानतळ होतं. जी 7 राज्य याच्याकडं पूर्व भारतामध्ये किंवा ईशान्य भारतामध्ये येतात त्या ठिकाणी ते विमानतळ सुरू करण्यात आलेलं होतं. सिक्कीम राज्यामध्ये हे विमानतळ सुरू करण्यात आलेलं होतं. हिमालयीन भागामध्ये सर्वात उंचावरचं हे विमानतळ आहे. पेक्यांग विमानतळ हे भारतातील 100वे विमानतळ आहे. हे विधान त्या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न जो विचारलेला होता, 91वा ऑस्कर पुरस्कार त्या ठिकाणी दिले गेलेले होते. ते पुरस्कार कुठल्या चित्रपटाला दिलेले होते, त्याची वर्गवारी आणि चित्रपट. उत्कृष्ट चित्रपट त्यावेळी ग्रीन बुक ठरलेला होता. उत्कृष्ट लघु चित्रपट हा स्किन ठरलेला होता. अॅनिमेटेड लघु चित्रपट बाओ आणि उत्कृष्ट परकीय चित्रपट रोमा अशी त्यावेळी त्याची उत्तरं होती. त्यानंतर कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिस परीक्षेत 2018 मध्ये देशात मुलीमध्ये प्रथम आलेली श्रुती लोखंडे ही महाराष्ट्रातील कोणत्या शहराची रहिवासी आहे? सीडीएस परीक्षा जी आहे त्या सीडीएस परीक्षेच्या संदर्भात हा प्रश्न विचारलेला होता. आणि श्रुती लोखंडे ही पुण्याची विद्यार्थिनी या सीडीएस परीक्षेमध्ये पहिली आलेली होती, ती पुण्याची होती. यानंतर आपण पुढचा प्रश्न बघतोय. त्या प्रश्नामध्ये अँटोनियो गुटारेस जे आहेत ते इतक्यामध्ये बातम्यांमध्ये का चर्चेत होते आणि त्यांच्या बाबतीत काही खरं नाही. तर खरं तर ते संयुक्त राष्ट्राचे महासचिव आहेत. 1995 ते 2001 मध्ये पोर्तुगालचे पंतप्रधान होते. त्यानंतर जून 2005 पासून डिसेंबर 2015 पर्यंत त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या शरणार्थी विभागात उच्चायुक्तपदी कार्य केलं. त्यानंतर प्रथम युरोपियन युनियन आफ्रिका शिखर परिषदेचे ते उपाध्यक्ष होते आणि त्यांनी पोर्तुगीज शरणार्थी परिषदेची स्थापना केली. त्यांच्या बाबतीमध्ये वरील सर्व विधानं जी आहेत ही विधानं खरी आहेत. त्यानंतर मिशन इंद्रधनुष्य जे आहे ते कशाशी संबंधित आहे असा एक प्रश्न विचारलेला होता. तर तो लसीकरणाच्या संदर्भामध्ये आहे. 7 लसी ज्या आहेत बालकाच्या आरोग्यासाठी ज्या पोषक असतात त्या लसींचा विचार याच्यामध्ये करण्यात आलेला होता. तर मिशन इंद्रधनुष्य हे लसीकरणासाठी आहे. त्यानंतर स्पाइसजेट ही भारतातील पहिली वाजवी दराची स्वस्त कंपनी आता IATA शी जोडली गेली. IATA चा अर्थ किंवा त्याचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे. तर त्याचं उत्तर इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन असं होतं. त्यानंतर यंदाच्या वर्षी 2018 आणि 19 या दोन्ही वर्षाचं नोबेल पारितोषिक कोणत्या श्रेणीत दिलं जाईल? तर त्याचं उत्तर साहित्य असं होतं. त्याचं कारण असं झालेलं होतं की 2018 आणि 19 मध्ये सर्वात जास्त चर्चेत एक मोहीम होती. ती मोहीम #MeToo म्हणजे महिलांना कामाच्या ठिकाणी त्यांची जी अवहेलना होते, छळवणूक होते किंवा त्यांचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला जातो त्याच्या संदर्भामध्ये ही योजना सुरू झालेली होती. सुरुवातीला ही मोहीम ट्विटरवरती सुरू झाली आणि याचे परिणाम काय झालेले होते तर नोबेलची जी साहित्य परिषद आहे आणि त्याचे जे चेअरमन होते त्यांच्यावरती पण मीटूचे आरोप झालेले होते. आणि या मीटूच्या मोहिमेनं भारतामध्ये बरंचसं वादळ पेटलेलं होतं. भारताचे तत्कालीन परराष्ट्र राज्यमंत्री ना सुद्धा या मोहिमेमुळे राजीनामा द्यावा लागलेला होता. यानंतर आपण जर बघितलं गेलं तर खालील विधान विचारात घ्या. राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही. त्यानंतर दुसरा पर्याय, राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते. राज्यपालास केव्हाही राष्ट्रपती पदावरून हटवू शकतो. राज्यपालास राष्ट्रपती कोणत्या कारणास्तव पदावरून हटवू शकतो या बाबतीत राज्यघटनेत कोणताही उल्लेख नाही. विधानं बरोबर कुठले आहेत तर राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग असतो, कारण विधिमंडळामध्ये राज्यपाल आणि संबंधित राज्याची विधानसभा, मंत्रिमंडळ या सगळ्यांचा समावेश होतो. त्यामुळं विधान BCD हे बरोबर आहेत. 17वा जो प्रश्न आहे, राज्य निर्वाचन आयोग अर्थात राज्य निवडणूक आयोग
आयोगाच्या संदर्भामध्ये ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था सदस्यांद्वारे निवडण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांच्या निवडणुकीसह ग्रामीण व शहरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका त्याद्वारे घेतल्या जातात. राज्य निर्वाचन आयुक्तांची नियुक्ती जरी राज्यपाल करत असले तरी ते राज्य निर्वाचन आयुक्तांना पदावरून दूर करू शकत नाहीत. याच्यामध्ये फक्त विधान ब बरोबर आहे, कारण आपण जर बघितलं गेलं की ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या द्वारे निवडण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांचा याचा अर्थ विधान परिषदेमध्ये जे आमदार निवडले जातात किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे मतदारसंघ आहेत त्यांची निवडणूक ही केंद्रीय निर्वाचन आयोगामार्फत होते. त्या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाचा काहीही संबंध नसतो आणि त्यामुळं त्यांच्या निवडणुका ज्या घेतल्या जातात त्या केंद्र स्तरावरून घेतल्या जातात. ग्रामीण आणि शहरी स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होतात त्या मात्र राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत होतात. पण विधान परिषदेच्या निवडणुका या मात्र सेंट्रल इलेक्शन कमिशन किंवा केंद्र स्तरावरचं जे निर्वाचन आयोग आहे त्याच्यामार्फत होते. यानंतर सरकारी या आयोगाच्या शिफारशीबाबत कोणती शिफारस चुकीची नमूद करण्यात आलेली होती. सध्या जी कंबाईन झाली त्याच्यामध्ये हा सरकारी या आयोगावरती एक प्रश्न विचारलेला होता. आयोगानं राज्यसभेची भूमिका आणि राज्यांच्या पुनर्रचनेच्या केंद्राच्या अधिकारात बदलासाठी अनुकूलता दर्शवली होती. तर हे विधान चुकीचं आहे, कारण अशी भूमिका त्यांनी दर्शवलेली नव्हती. आयोगानं राज्यघटनेच्या अनुच्छेद 356चा अगदी क्वचितच वापराबाबत अनुकूलता दाखवली होती. आयोगानं राज्यपाल पद संपुष्टात आणावे ही मागणी फेटाळलेली होती. तर या वर्षीच्या कंबाईनचा विचार केला गेला 2021च्या, तर त्याच्यामध्ये पहिलंच विधान त्यांनी दिलेलं होतं की राज्यपाल पद संपुष्टात आणावे अशी शिफारस त्यांनी केलेली होती, तर ती केलेली नव्हती. आयोगानं 3 भाषा सूत्राच्या अंमलबजावणीस अनुकूलता दाखवली होती. सरकारी आयोगाच्या संदर्भामध्ये प्रश्न आलेला होता आणि त्याचं उत्तर हे 1 आहे. यानंतर आपण जर बघितलं गेलं तर खालीलपैकी कोणती विधानं योग्य आहेत. विधान परिषद निर्माण करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमतानं ठराव पास करणं आवश्यक आहे. विधान परिषद निर्माण करण्यासाठी संसदेत 2/3 सदस्यांच्या बहुमतानं ठराव पारित करणं गरजेचं आहे. यातलं विधान फक्त ए बरोबर आहे, कारण संसदेमध्ये विधान परिषद स्थापन करण्याच्या बाबतीमध्ये अगदी साध्या बहुमतानं पण त्या ठिकाणी होऊ शकते, त्यासाठी विशेष बहुमताची गरज नाही. आणि एखाद्या राज्यामध्ये जर विधान परिषद स्थापन करायची असेल तर त्याच्यासाठी कलम 169चा आधार घेतला जातो. या ठिकाणी लक्षात ठेवण्यासाठी आणि चर्चेतलं कलम म्हणजे कलम 169 आपल्याला लक्षात ठेवता येऊ शकतं. यानंतर आपण पुढचा प्रश्न बघतोय, त्यामध्ये यावर्षी असाच प्रश्न आलेला होता. जोड्या जुळवासाठी सच्चिदानंद सिन्हा, राजेंद्र प्रसाद, सर बी.एन. राव आणि जवाहरलाल नेहरू, यामध्ये सच्चिदानंद सिन्हा जे होते घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष होते. फ्रेंचच्या पद्धतीनं त्यांना घटना परिषदेचे अध्यक्ष सुरुवातीला बनवण्यात आले. राजेंद्र प्रसाद जे होते घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते. सर बी.एन. राव हे घटना परिषदेचे संवैधानिक सल्लागार किंवा कायदेशीर सल्लागार होते. आणि जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला की भारतीय राज्यघटना कोणत्या बाबतीमध्ये काम करेल किंवा कोणत्या मार्गाने काम करेल असा तो उद्दिष्टांचा ठराव होता, ज्याला नंतर सरनामा असं म्हणण्यात आलं. यानंतर खाली काही कलम दिलेली होती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये. कलम 243 क, कलम 243 घ, कलम 243 ख, कलम 243 ट अशी ती कलम होती. आणि त्याच्या जोडीला दुसऱ्या बाजूला जे होते तर 243 क नुसार ग्रामसभा आपण निर्माण करू शकतो. 243 घ नुसार जागांचं आरक्षण दिलं जाऊ शकतं. 243 ख नुसार ग्रामपंचायतीची स्थापना होऊ शकते आणि 243 ट नुसार पंचायतीच्या निवडणुका होऊ शकतात. ही कलम वारंवार विचारली जातात, त्यामुळे ती महत्वाची आहेत. राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सोपवतो. राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा हा संबंधित राज्याच्या राज्यपालांकडे सोपवतो. भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही. तर 32 हा घटनेचा आत्मा म्हणून ओळखला जातो. तर त्याच्यामध्ये प्रतिषेध आहे, अधिकार पुरुष आहे, उत्प्रेक्षण आहे, आणखी 3 बाबी आहेत. पण निषेधाज्ञा इंजेक्शन जे आहे ते इंजेक्शन त्याच्यामध्ये स्पष्टपणे नोंदवलेलं नाहीये.
त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 39 मधील खालीलपैकी कोणत्या तरतुदींचा समावेश नाही असं त्या ठिकाणी विचारलेलं आहे. 39 मध्ये पुरुष आणि स्त्रिया यांच्या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन देण्याचा हक्क त्या ठिकाणी दिलेला आहे आणि उपजीविकेचे पुरेसे साधन मिळवण्याचा स्त्री व पुरुषांना सारखाच हक्क असावा असं मत मांडलेलं होतं. ग्रामपंचायतीचं संघटन जे आहे ते राज्यघटनेतल्या कलम 40 नुसार आणि नंतर 73व्या घटनादुरुस्तीनुसार या ठिकाणी ग्रामपंचायतीची निर्मिती किंवा तसं त्याला घटनात्मक आधार देण्यात आलेला आहे. पण ग्रामपंचायतीचं संघटन जे आहे ते ग्रामपंचायतीचं संघटन हे कलम 40 मध्ये येतं, तर स्त्री व पुरुष यांना समान कामासाठी समान वेतन हे मात्र 39 मध्ये येतं. आपण कलम 39 मध्ये समान कामासाठी समान वेतन आणि कलम 40 मध्ये काय आहे तर कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीचं संघटन त्या ठिकाणी येतं, हे घटनेमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न बघतोय, प्रशासनावरील न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश काय असतो तर नागरिकांच्या अधिकाराचं आणि स्वातंत्र्याचं रक्षण करणं, म्हणजे प्रशासनावरती न्यायालयाचं नियंत्रण का असतं याच्यासाठी हा प्रश्न विचारलेला होता. आता लॉर्ड डलहौसीच्या बाबतीमध्ये पुढीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत तर त्यानं रेल्वे सुरू केलं, स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम खातं निर्माण केलं, 1852 मध्ये तार विभागाची स्थापना केली आणि 1854 मध्ये पोस्ट कायदा संमत करून टपाल तिकिटाची सुरुवात केली. तर वरील सर्व विधानं जे आहेत वरील सर्व विधानं त्या ठिकाणी बरोबर आहेत. 27वा प्रश्न जो आहे तो आहे भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना कुठे करण्यात आली तर ती कलकत्ता या ठिकाणी करण्यात आलेली होती. यानंतर 1852 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती? बॉम्बे असोसिएशन, नाना शंकर शेठ वगैरे जी मंडळी होती त्यांनी ही संघटना स्थापन केलेली होती. मुंबई इथं इसवी सन 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी ही स्थापना केलेली होती. लोकनिंदा सहन करून आंधळ्यांना, पांगळ्यांना व महारोग्यांना मलमपट्टी आणि औषध पाणी देण्याची सेवा कोणत्या सुधारकानं केली तर ती लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी केलेली होती. यानंतर आपण बघतोय की जॅक्सन खून खटल्यात कोणास फाशीची शिक्षा देण्यात आलेली होती? कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे. जॅक्सन हे नाशिकचे कलेक्टर होते आणि त्या ठिकाणी त्यांचा खून केलेला होता. खून झालेला होता. यानंतर आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण असा एक प्रश्न विचारलेला होता तर डी.पी. तर्खडकर, डी सावरकर आणि विनायक, त्याचबरोबर एच.व्ही. डेरोजिया. तर एच.व्ही. डेरोजिया आहेत हे भारताचे पहिले राष्ट्रीय कवी आहेत. 1857च्या उठावाचे परिणाम कोणते असा प्रश्न विचारलेला होता तर कंपनीच्या शासनाचा शेवट झाला, भारतीयांना प्रशासनात नोकऱ्या दिल्या नाहीत, त्यानंतर स्वतंत्र आंदोलनास प्रेरणा मिळाली आणि सैन्याची पुनर्रचना करण्यात आली. भारतीयांना प्रशासनात नोकऱ्या देण्यात आल्या आहे त्याचं उत्तर आहे, पण या ठिकाणी ACD हे उत्तर आहे. भारतीयांना प्रशासनात नोकऱ्या दिल्या नाहीत हा पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 4थे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले तर ते अलाहाबाद या ठिकाणी झालेलं होतं. यानंतर मुलींची शाळा चालवण्यासाठी महात्मा फुले यांना खालीलपैकी कोणी सहकार्य केले तर वर जी नावं दिलेली आहेत सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे, सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरविठ्ठल वाळवेकर, विष्णुपंत थत्ते, केशव शिवराव भवाळकर, देवराव ठोसर आणि सौ E.C. जोन्स ही जी पर्याय आहेत हे सर्व पर्याय बरोबर आहेत. ब्रिटिश काळामध्ये रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला तर तो मद्रास आणि मुंबई प्रांतामध्ये झाला. मुंबई प्रांताचा विचार करायचा झाला तर इंदापूर या ठिकाणच्या बावडा या ठिकाणी रयतवारी पद्धतीची सुरुवात केलेली होती. इंदापूर तालुक्यातलं बावडा हे जे गाव आहे त्या ठिकाणी रयतवारी पद्धतीची सुरुवात केलेली होती. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा कोणत्या सत्याग्रहात सहभाग होता तर पर्वती सत्याग्रह जे सार्वजनिक काकांनी केलेला होता. त्यानंतर वाईच्या गणपत मंदिर सत्याग्रह त्या ठिकाणी पण ते सत्याग्रहामध्ये होते आणि वायकोम मंदिर सत्याग्रह या 3 मंदिर सत्याग्रहामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांचा सहभाग होता. यानंतर 1935च्या कायद्याविषयीची कोणती विधानं बरोबर आहेत? 1935च्या कायद्याचं मूल्यमापन करताना किंवा तो कायदा राबवताना काही कलम झालेली होती तर त्याच्यामध्ये अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन आणि शीख हे मतदारसंघ तयार केले हे विधान बरोबर आहे. संघ न्यायालयाची स्थापना करण्यात आली हे विधान बरोबर आहे. भारतीय उच्च आयुक्त पदाची निर्मिती करण्यात आली
हेही विधान बरोबर आहे आणि दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा असं वर्णन राजगोपालाचारी यांनी केलं. तर हे विधान बरोबर आहे. मात्र यातलं सी विधान जे आहे भारतीय उच्चायुक्त पदाची निर्मिती, तर ती उच्चायुक्त पदाची निर्मिती या कायद्यानं झालेली नव्हती. 1935च्या कायद्याच्या संदर्भानं ए, बी, टी ही 3 विधानं बरोबर आहेत. यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत खालील नेते सहभागी होते: जगन्नाथ शंकर सेठ, त्यानंतर दादाभाई नौरोजी, उमेशचंद्र बॅनर्जी, सर ॲलन ह्यूम, गणेश जोशी, विनायक सावरकर, ईश्वरचंद्र विद्यासागर, दुर्गाराम मंछाराम. तर हा प्रश्न आयोगामार्फत कॅन्सल करण्यात आलेला होता. यानंतर यावर्षी हा प्रश्न विचारला गेलेला होता. 2019ची संयुक्त गट क पूर्व परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता. तसाच प्रश्न यावर्षी काय केलेला आहे तर ताराबाई शिंदे, तनुबाई बिर्जे, पंडिता रमाबाई आणि रामाबाई रानडे यांच्या संदर्भामध्ये जसाच्या तसा आयोगानं हा प्रश्न विचारलेला आहे. ताराबाई शिंदे आणि स्त्री पुरुष तुलना ग्रंथ लिहिलेला होता. तनुबाई बिर्जे या भारतातील पहिल्या महिला संपादक होत्या. पंडिता रमाबाई यांनी शारदा ची स्थापना केलेली होती आणि रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केलेली होती. यानंतर खालीलपैकी कोणत्या नद्यांपासून जलविद्युत निर्मिती होते? हा प्रश्न भारताच्या भूगोलावरती विचारण्यात आलेला होता. दक्षिणेतील पूर्व वाहिन्या नद्या ज्या आहेत त्या पूर्व वाहिन्या नद्यांवरती धरणं बांधून जलविद्युत निर्मिती केली जाते. पश्चिम घाटातल्या पश्चिम वाहिनी नदी इथं पर्याय आहे, पण पश्चिम घाटातल्या पश्चिम वाहिनी नद्यांपासून जलविद्युत निर्मिती होऊ शकत नाही, कारण या नद्यांचं समुद्राला मिळण्याचं जे अंतर आहे किंवा त्यांचा प्रवाह जो आहे तो खूप कमी आहे. मध्य भारतातल्या नद्यांमध्ये नर्मदा नदी आणि तापी नदी या 2च नद्या मोठ्या येतात. त्यानंतर गंगेचं खोरं, गंगेच्या खोऱ्यामध्ये जलविद्युत निर्मितीचा विचार करायचा झाला तर बऱ्याचशा डोंगराळ भागामध्ये येतात. त्यामुळे याचं उत्तर दक्षिणेतील पूर्व वाहिन्या नद्या ज्या आहेत त्या नद्यांमध्ये जलविद्युत निर्मिती केली जाते. यानंतर महाराष्ट्रामधील काही लघु उद्योग आणि त्याची ठिकाणं: चादर, हिमरू शाली, लाकडी खेळणी आणि रेशीम साड्या. तर त्याची उत्तरं जी आहेत ती नागपूर, सावंतवाडी, सोलापूर आणि औरंगाबाद अशी होती. चादर ही सोलापूरमध्ये आहे, हिमरू शाली औरंगाबादमध्ये तयार होतात, लाकडी खेळणी सावंतवाडीला तयार होतात आणि रेशमाच्या साड्या ज्या आहेत त्या नागपूरमध्ये तयार होतात. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघतोय की राष्ट्रीय उद्यान आणि संबंधित जिल्हे. तर ताडोबा हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, पेंच हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे, नवेगाव हे गोंदियामध्ये आहे आणि गुगामल हे अमरावतीमध्ये आहे. यानंतर 44वा प्रश्न आपण बघतोय की खालीलपैकी कोणत्या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत? म्हणजे जिब्राल्टरची खाडी जी आहे ती अवघड आहे, तशाच पद्धतीनं अवघड किल्ला म्हणून जर ओळखला जात असेल तर तो रायगडचा किल्ला, त्या ठिकाणी ते उत्तर दिलेलं होतं. 45वा प्रश्न जो आहे तो भारतातील सर्वात प्रदेश कोणत्या मृदेनं व्यापलेला आहे? तर गाळाची मृदा हे त्याचं उत्तर होतं. त्यानंतर वस्तीच्या संदर्भामध्ये एक प्रश्न आलेला होता, प्रश्न क्रमांक 46. खालील कोणती वैशिष्ट्य कोणत्या वस्ती प्रारूपाची आहेत? वस्तीमधील रस्ते परस्परांना समांतर असतात, वस्तीमधील रस्ते परस्परांना काटकोनात छेदतात, वस्तीमधील घरांच्या रांगा पाहावयास मिळतात, वस्तीमध्ये हमरस्ते किंवा लोहमार्ग परस्परांना ओलांडतात. तर ते चौकोनाकृती वस्तीचं उदाहरण होतं. त्यानंतर 47वा जे प्रश्न आहे, सातमाळा अजिंठा डोंगर रांगांमुळे गोदावरी नदीचे खोरे हे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेले आहे. गोदावरी नदीचे खोरे हे भीमा नदीचे खोरे, गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे हे शंभू महादेव डोंगर रांगामुळे अलग झालेलं आहे. सातमाळा अजंठा डोंगर रांगामुळे गोदावरी आणि तापी नदीचं खोरं अलग झालेलं आहे, हे विधान सत्य आहे. गोदावरी नदी आणि भीमा नदीचं खोरं मात्र बालाघाटच्या रांगांमुळे अलग झालेलं आहे. बालाघाटच्या रांगांमुळे ते खोरं अलग झालेलं आहे. त्याला हरिश्चंद्र बालाघाटच्या रांगा म्हणून पण ओळखलं जातं. तर ब विधान हे असत्य आहे आणि याचा पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक 3 आहे. यानंतर आपण महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुड्याच्या पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस गाविलगडच्या टेकड्या आहेत. हे अगदी पहिलं बेसिक प्रकरण जे आहे त्या प्रकरणामध्ये विचारलं जातं. त्यानंतर हुगळी नदीची वितरिका म्हणून हुगळी नदी ही कोणत्या नदीची वितरिका आहे? टिंबटिंब नदीची वितरिका आहे, तर ती गंगा नदीची वितरिका आहे. यानंतर असह्य परिस्थितीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मानवाचे स्थलांतर होते, त्यासाठी टिंबटिंब हे घटक कारणीभूत असतात. अपसरण किंवा ढकल घटक हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 51वा प्रश्न, भारतातील टिंबटिंब हे राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे, त्याचं उत्तर झारखंड हे आहे.
त्यानंतर ऑपरेशन फ्लड योजना ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, तर त्याचं उत्तर दूध क्षेत्राशी संबंधित आहे. भारतातील पहिले जलविद्युत केंद्र टिंबटिंब नदीवरती आहे. शिवसमुद्रम या टिंबटिंब या नदीवर आहे, तर ते कावेरी नदीवरती आहे. यानंतर व्यवसाय आणि व्यवसायाचा प्रकार, प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय आणि चतुर्थक व्यवसाय आपण जे म्हणतो त्याचं हे आहे. वकिली व्यवसाय हा सेवेच्या क्षेत्रामध्ये येतो, त्यामुळे ते चतुर्थक व्यवसायामध्ये पडतो. वाहतूक व्यवसाय जो आहे तो दळणवळणाच्या स्वरूपामध्ये येतो, त्यामुळे तो तृतीय स्वरूपाचा व्यवसाय आहे. पिठाची गिरणी जी आहे ती द्वितीय स्वरूपाचा आहे आणि शिकार अगदी प्रायमरी स्टेजमध्ये आहे, त्यामुळं याचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. यानंतर भारताचा टिंबटिंब हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे, तर त्याचं उत्तर सुंदरबन आहे. सुंदरबन हा पश्चिम बंगालमध्ये असणारा भाग आहे. गंगा, तिच्या उपनद्यांनी, त्याचबरोबर ब्रह्मपुत्रा या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळं हा सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश त्या ठिकाणी झालेला आहे. भारत आणि बांगलादेश या 2 देशांमध्ये हा सुंदरबन प्रदेश पसरलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे द ग्रेट बेंगाल टायगर हा या सुंदरबनामध्ये आढळून येतो. यानंतर लेखा परीक्षण कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते प्रकार असू शकतात, ते निश्चित असू शकतं किंवा लवचिक असू शकतं. याच्यानंतर एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे खालील कोणते लाभार्थी आहेत, तर त्याच्यामध्ये अल्प भूधारक शेतकरी, अत्यल्प भूधारक शेतकरी आणि भूमिहीन शेतकरी हे त्याचं उत्तर आहे. सर्वसाधारणपणे खालीलपैकी कोणत्या अंदाजपत्रकात केंद्र सरकारच्या प्राप्ती आणि खर्चाचे स्पष्टीकरण दिलेले असते, तर याचं उत्तर आयोगाने कॅन्सल केलेलं होतं, हा प्रश्न रद्द केलेला होता. 59वा प्रश्न, 1956च्या औद्योगिक ठराव धोरणाचा उद्देश प्रादेशिक समता प्रोत्साहन होता. त्यानंतर 1955 मधील गाव आणि लहान उद्योग समितीला कर्वे समिती सुद्धा म्हणतात. 1 लाख औद्योगिक युनिटमध्ये जास्तीत जास्त 10 कोटी रुपयांची गुंतवणुकीची परवानगी आहे, तर याच्यामध्ये 59व्या प्रश्नाचं उत्तर ए आणि बी हे आहे. यानंतर आपण 60वा प्रश्न बघतोय. महाराष्ट्र राज्याने सेंद्रिय शेती धोरण हे 2013 मध्ये जाहीर केलं. त्यानंतर महाराष्ट्र राज्याने कृषी संजीवनी योजना 2011 मध्ये जाहीर केली आणि महाराष्ट्र राज्याने शेती व्यवसाय पायाभूत विकास गुंतवणूक कार्यक्रम जागतिक बँकेच्या मदतीने सुरू केला. तर याच्यामध्ये सेंद्रिय शेतीच्या संदर्भामध्ये अलीकडल्या काळामध्ये बरेचसे प्रश्न विचारले जायला लागलेले आहेत. भारताचा विचार करायचा झाला तर सिक्कीम हे राज्य जे आहे ते सिक्कीम राज्य जगातील पहिलं सेंद्रिय राज्य ठरलेलं आहे आणि कृषी संजीवनी जी आहे ती वीज बिलाच्या माफी संदर्भामध्ये किंवा त्याच्या टप्प्यानं वीज बिलामध्ये सवलत देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली होती. यानंतर 61वा प्रश्न जो आहे तो पतपत्र देणं हे व्यापारी बँकेचं प्राथमिक कार्य आहे. विधान विचारात घ्या, विधान असत्य आहेत असा प्रश्न विचारलेला होता. व्यापारी बँकांच्या चालू खाते ठेवी आणि बचत खाते ठेवी यामध्ये काहीही फरक नाही आणि देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून पतपैसा निर्माण केला जातो. याच्यामध्ये वरील सर्व जे पर्याय आहेत ते बरोबर आहेत. भारतातील उच्च जनन दरास खालीलपैकी कोणते 2 सामाजिक घटक कारणीभूत आहेत? उच्च जनन दरामध्ये गरिबी आणि शेतीचं प्राबल्य हे 2 पर्याय नाहीत, पण लग्नाच्या वेळी कमी असणारं वय, धार्मिक आणि सामाजिक अंधश्रद्धा यांचा समावेश होतो. त्यामुळं 62व्या प्रश्नाचं उत्तर हे 2 आहे. यानंतर भारतातील केंद्रीय पातळीला आर्थिक साधनसामुग्रीचे वाटप करण्याचं काम कोणता आयोग करतो, तर तो वित्त आयोग करतो. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणती बाब राजकोषीय धोरणाशी संबंधित आहे, तर त्याच्यामध्ये कर आणि करेत्तर महसूल जो आहे तो त्या राजकोषीय धोरणाशी संबंधित आहे. आता WTOशी प्रश्न संबंधित एक प्रश्न विचारलेला होता. 1 जानेवारी 1995 रोजी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली. जागतिक व्यापार संघटनेचा उद्देश हा आंतरराष्ट्रीय व्यापारातील बंधने दूर करणं. भारत हा जागतिक व्यापारी संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे, तर याच्यामध्ये एकही विधान असत्य नाही. याचा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. साक्षरता शिक्षण हा प्रामुख्यानं कोणत्या प्रकारच्या विकासाचा निर्देशांक आहे, तर तो ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अर्थात मानवी साधन संपत्ती विकासाच्या संदर्भामध्ये आहे. तुटीच्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते, तर त्याच्यामध्ये किंमत पातळीमध्ये वाढ होते. यानंतर 68वा प्रश्न, सरकारी अंदाजपत्रकाचे एकूण किती प्रकार आहेत, तर ते 3 प्रकार असतात. लोकसंख्येची घनता कशा प्रकारे मोजली जाते, तर दर चौरस किलोमीटर मध्ये किती लोकसंख्या राहते त्याच्या आधारावरती लोकसंख्येचं मोजमाप केलं जातं. भारताच्या संदर्भात क्रूड ऑइल नंतर अजून एक खालीलपैकी महत्वाचा आयात घटक आहे 2016ची आर्थिक पाहणी. तसं यावर्षीच्या आर्थिक पाहणीच्या बद्दल
आलेली आहे. याच्यामध्ये महाराष्ट्राची आर्थिक पाहणी आणि देशाची आर्थिक पाहणी वेगळी आहे. वीज यंत्राचे सुट्टे भाग, साधने आणि उपकरणं, लोखंड आणि पोलाद, आणि याच्यामधला क्रूड ऑइल नंतर सोने भारत आयात करतो.